नमस्कार. मी डॉक्टर श्यामा घुणसे. जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मी आपल्याशी संवाद साधत आहे. जनता सहकारी बँकेला जी महाराष्ट्राच्या जनामनात रुजलेली बँक आहे, तिला अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मी अनेक हार्दिक शुभेच्छा देते आणि बँकेने पुढचे उज्ज्वल वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करावी अशा शुभेच्छाही देते. आणि त्याच्या जोडीलाच नवरात्र महोत्सव सुरू झालेला आहे. सगळ्या स्त्री शक्तीला मी वंदन करते आणि सगळ्यांना नवरात्र महोत्सवाच्या देखील शुभेच्छा देते. छान आहे की संत महिला किंवा संत कवयित्री ही महाराष्ट्रातल्याच नाही तर भारतातल्या एकूण सर्वसामान्य माणसांमध्ये सुप्तपणे कार्यरत असणारी स्त्री शक्ती आहे. आणि आत्ताच्या ज्या सगळ्या आधुनिक काळामध्ये जगणाऱ्या स्त्रिया आहेत, या स्त्रियांच्या मध्ये आपल्याला माहिती आहे की आज अर्ध आकाश पुरुषांचं असेल तर अर्ध आकाश हे स्त्रियांचं आहे. आणि त्यामुळे आपल्याला ज्या वेळेला एक म्हणजे काय म्हणूया आपण, विकसित होणारा किंवा प्रगतीपथाकडे वेगाने वाटचाल करणारा भारत जो आहे, त्याचा विचार करत असताना दोन्हींचाही विचार झाला पाहिजे. संत कवयित्रींचा किंवा संत महिलांचा झाला पाहिजे. आणि भारतामध्ये आता कार्यरत असणाऱ्या टेक्नोसेवी आणि सर्वसामान्य स्त्रीचा सुद्धा विचार झाला पाहिजे. परंतु मुळामध्ये असं आहे की संत स्त्रिया आणि आधुनिक काळातल्या स्त्रिया यांच्यामध्ये एक मूलभूत अंतर आहे. आणि ते मूलभूत अंतर आहे की ते म्हणजे शिक्षणाचं. अलीकडच्या आधुनिक स्त्रिया या शिक्षणाने अनेक त्यांना आत्मविकासाच्या संधी मिळाल्यामुळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक त्यांना एक जे पाठबळ मिळालेलं आहे, आर्थिकदृष्ट्या त्या स्वतंत्र आहेत. त्यामुळे खरं तर संत स्त्रिया आणि सर्वसामान्य स्त्रिया यांची अशी तुलना आपल्याला करता येणार नाही. परंतु आपल्याला तरीही गेल्या 7व्या-8व्या शतकापासून जर आपण आत्तापर्यंत विचार केला तर एक नक्कीच लक्षात येतं की या ज्या संत स्त्रियांनी आपल्याला जे काही पाथेय दिलेलं आहे, आपल्याला जे अनुभव दिलेले आहेत, त्याच्या आधारावर आज आपण उभे आहोत. आपण ज्या वेळेला या सगळ्या संत स्त्रियांचा विचार करतो तेव्हा पहिलं आहे की एक कर्नाटकातली अक्कम महादेवी असेल किंवा तमिळनाडूतली अंधाळ असेल, या दोन चार मोजक्या अशा स्त्रियांचा अपवाद वगळता बहुतेक संत स्त्रिया या इस्लाम आक्रमणाच्या काळामध्ये उभे राहिलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या पुढचे जगण्याचे प्रश्न वेगळे होते की ज्या काळामध्ये एखाद्या प्राण्या इतकी सुद्धा किंमत स्त्रीला नव्हती. म्हणजे विलक्षण जगणं तिचं असह्य होतं. त्यातून दुर्दैवाने ती परित्यक्त असेल किंवा दुर्दैवाने वैधव्य तिला जर आलेलं असेल तर तिचे हाल विलक्षण होते. मात्र अशा वेळी देखील सद्गुरूंच्या आधारावर आणि समाजातली जी सत्शक्ती आहे त्यांच्या आधारावर या स्त्रियांनी आपली नाममुद्रा काळावर उमटवलेली आहे. आधुनिक काळातल्या स्त्रियांचा विचार केला तर आज आपल्याला वरवर बघता असं दिसतं की स्त्रीची म्हणजे स्त्रीला खूप समान संधी मिळत आहेत, स्त्रीला सगळे क्षेत्र उपलब्ध झालेली आहेत. एका मर्यादेपर्यंत ते खरं आहे. पण जेव्हा आपण ग्रामीण भारताचा विचार करतो तेव्हा आजही दिसतं की ग्रामीण स्तरापर्यंत शिक्षण हे पोहोचलेलं आहे. आणि आजही जी मानसिकता आहे थोडीशी आपण माफ केलं पाहिजे, परंतु जी पुरुष केंद्रित मानसिकता आहे ती आजही फार बदललेली दिसत नाही. ती जर असती तर स्त्री भ्रूण हत्या झाल्या नसत्या. मात्र आज तरीही मी समाधानी अशासाठी आहे की तरीही काही स्त्रिया आपल्या कार्याची एक काय म्हणूया मोहर सध्याच्या काळावर उमटवत आहेत. आज कदाचित आपल्याला उघड काही आक्रमण दिसणार नाही, परंतु तरीही लव जिहाद सारखे प्रश्न आहेत. आपापसातल्या काय म्हणूया की समज गैरसमजामुळे आणि आपला जो काही अति जागृत झालेला एक जो त्याला आत्मविकास वगैरे नाही मी म्हणणार, पण जो आत्मकेंद्रितपणा आहे त्यामुळे कुटुंबाचं विघटन हे अधिकाधिक होताना दिसतंय. आणि अशा वेळेला मला आठवण येते ती एका गृहस्थी असणाऱ्या किंवा कौटुंबिक सगळ्या जबाबदाऱ्या पार पडणाऱ्या एका संत कवयित्रीची.
संत बहिणाबाई, जी एकीकडे रामदास परंपरेतली संत कवयित्री मानली जाते, दुसरीकडे तिला संत तुकोबाराय यांची शिष्याही मानली जाते. तिने असं म्हटलं होतं की कसं आहे स्त्रीचं जगणं, तर प्रपंच परमार्थ चालवी समान, तिनेच गगन झेलियले. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही एकाच वेळेला करणं ह्या स्त्री पुढचा खूप मोठा अवघड, आधुनिक भाषेत बोलायचं तर टास्क आहे. मात्र हा परमार्थ आज आपल्याला वेगळ्या अंगाने कार्यरत झालेला दिसतो आणि तो परमार्थ जो आहे तो वेगवेगळ्या काय म्हणूया आपण, सामाजिक जबाबदाऱ्या आहेत, काही सामाजिक दायित्व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निभावणाऱ्या स्त्री आहेत. काही स्त्री आज आपल्याला असं दिसतं की त्या पूर्णपणे आपल्या कुटुंबाशी जोडलेल्या राहून पण स्वतंत्रपणे पूर्णपणे स्वतःला समाजकार्यामध्ये झोकून देत आहेत. आणि त्यामुळे संत स्त्रिया आणि आधुनिक स्त्रिया यांची जर तुलना करायची म्हटलं तर ते आपल्याला खूप करता येईल. फक्त एक गोष्ट मला गेली 35 वर्ष संत साहित्याचा अभ्यास केल्यानंतर मला जाणवते, आणि ती गोष्ट अशी आहे की या संत स्त्रियांच्या पुढे जे उद्दिष्ट होतं ते म्हटलं तर मर्यादित होतं. म्हणजे परमेश्वराची प्राप्ती किंवा अध्यात्म किंवा आपली जी इष्टदेवता आहे तिची भेट होणं. मात्र या विशिष्ट अध्यात्म प्राप्तीच्या पलीकडे जाऊन आपल्याला असं दिसतं की त्या काळातल्या स्त्रियांनी, संत स्त्रियांनी हिंदू धर्म जागृतीचं खूप मोठं कार्य केलं. म्हणजे मग संत जर वेणाबाई असतील तर जिथे सगळा कोकणपट्टीमध्ये आणि तिथे असलेले सगळं जी मुस्लिम दहशत आणि तो सगळ्या वातावरणामध्ये जाऊन त्या तिथे कीर्तन करायच्या. ज्या संत बहिणाबाईंचा मी उल्लेख केला त्या मराठवाड्यातल्या, तिथे त्या पुन्हा आपल्या मूळ गावी शिरूरला गेल्या आणि तिथे त्यांनी रामनामाचा, रामभक्तीचा प्रसार केलेला आहे. इकडे जर तुम्ही राजस्थानमध्ये गेलात तर मीराबाईंनी पूर्ण जातीभेदाविरुद्ध समाज उभा केलेला आहे, किंवा विधवा स्त्रीचं जे दुःख तिला भोगावं लागतंय त्याच्याविरुद्ध पहिला आवाज तिने उठवलेला आहे. किंवा अक्कम महादेवी सारखी एखादी संत कवयित्री आहे की आजही स्त्रीला स्वतःच्या इच्छेविरुद्ध जगणं अवघड होतं, आणि त्यातही पती म्हणेल तो आज जे काही वेगवेगळे कायदे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दुर्दैवानं ज्याला शारीरिक जबरदस्ती म्हणूया त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या न्यायाधीशांची वेगवेगळी मतं असतात. आज काय होतं की आज आपल्या महिलांच्या हातामध्ये वेगवेगळी, आपण आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त झालेले आहेत, शिक्षण मिळते. काही दुर्दैवाने आपल्या भगिनी त्या शिक्षणापासून वंचित होत आहेत. परंतु एक असं जाणवतं की त्याच वेळेला आज विद्यार्थी क्षेत्रामध्ये सिनियर कॉलेजला 33 वर्ष शिकवल्यानंतर जाणवलं की आज स्त्रीची जी मानसिक स्थिती आहे ना ती थोडी गोंधळलेली झालेली. म्हणजे एकीकडे खुणावणारं सगळं जाहिरातींचं जग, दुसरीकडे मला माझं ध्येय प्राप्त करायचंय, मात्र त्या ध्येय प्राप्त करत असताना येणारे वेगवेगळे मोहाचे क्षण, आणि त्यातून आजही स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार असतील, किंवा ज्या काय म्हणूया की त्यांचे दुर्दैवाने काही त्यांना जीव गमवावा लागतोय, तर या सगळ्याचा देखील आपण थोडा तारतम्याने आधुनिक स्त्रीनी देखील विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. याच्यामध्ये वैयक्तिक माझं म्हणताल तर यश आणि अपयश, आता मी 60 पार केलेली आहे त्यामुळे खूप असे वाटावळण आलेली आहेत. पण याच्यामध्ये 2 गोष्टींनी मला साथ दिली. एक तर भारतीय संत परंपरेने, भारतीय संत सगळेच जे आहेत ते प्रतिकूलतेला पचवणारे आहेत, आणि त्या प्रतिकूलतेवर मात करत कुठेही सदाचाराची कास न सोडता त्यांनी जे सर्वसामान्य भारतीयांना जगायला शिकवलं तसं मलाही शिकवलं. माझ्याकडे असणारे माझे आई वडील असतील, त्यांची साथ माझ्याबरोबर होती. आणि त्याच्यापेक्षाही हे सगळ्या वाटावरणांना सामोरं जात असताना मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराचा खूप आवर्जून उल्लेख करावा लागतो की काही आयुष्यामध्ये आलेल्या अशा काही गोष्टी होत्या की ज्या मानवनिर्मित होत्या, प्रतिकूलता, की ज्या प्रतिकूलतेचा ज्या मध्यमवर्गीय घरातून मी आलेली आहे किंवा तथाकथित सुस्थिर घरातून आलेली आहे, तिथे आपण ते कदाचित भयानक वाटण्याची शक्यता होती.
या मानवनिर्मित प्रतिकूलतेच्या वेळेलाही माझ्याबरोबर संघ परिवार होता आणि ज्याला दैव निर्मित काही प्रतिकूलता असते की जी आपल्याला सगळ्यांनाच अपरिहार्य असते, तर त्यावेळेला देखील ही सगळी मंडळी माझ्याबरोबर एक ठामपणे भाऊ म्हणून, वडील म्हणून आणि मित्र मैत्रिणी म्हणून सुद्धा उभे राहिले. त्यामुळे मला असं वैयक्तिक माझ्यापुरतं म्हणता आलं तर यश आणि अपयश याच्यामध्ये दोन्ही वेळेला माझी माणसं ही सगळी माझ्याबरोबर होती, माझ्या कुटुंबाप्रमाणेच. आणि यश किंवा अपयश एखादी गोष्ट स्त्री म्हणून पचवत असताना मला नेहमी असं वाटतं की बाईचं जे यश असतं किंवा अपयश असतं ना, तर ते तिचं एकटीचं कधीच नसतं. कारण भारतीय स्त्रीची मुळातच जी भूमिका आहे ती कुटुंब केंद्रित आहे. कुटुंबाला आपण दूर करू शकत नाही. म्हणजे मी कोणाची तरी मुलगी असते, पण त्याच वेळेला मी कोणाची तरी पत्नी असते, कोणाची तरी मामी असते, कोणाची तरी मावशी असते. म्हणजे आपण परस्पर विरोधी वाटणाऱ्या नात्यांचे पदर समर्थपणे निभावत असतो. त्यामुळे आपला जो एक असा धागा असतो ना बाईचा किंवा एक पाय असतो ना, तो आपल्या कुटुंबामध्ये असतो. आधुनिक काळात काय झालंय की आपल्या कुटुंबाची व्याप्तीही वाढलेली आहे. म्हणजे म्हणजे वैयक्तिक कुटुंब आणि त्याच वेळेला जेव्हा आपण काही सामाजिक काम करत असतो, वेगवेगळ्या संस्थांचं दायित्व निभावत असतो, तेव्हा ते आपलं एक विस्तारलेलं कुटुंब असतं. आणि त्यामुळे जेव्हा आपल्याला एखादं यश मिळतं, तेव्हा त्या यशामध्ये या सगळ्या लोकांचा सहभाग असतो. आपण एकटे कधीच नसतो. कारण शेवटी असं आहे की आपण समाजामध्येच आपली जडणघडण होत असते आणि त्यामुळे यश जर मिळालं, आज जर कोणी म्हणालं की हे संपूर्णपणे माझ्या बुद्धिमत्तेमुळे, माझ्या प्रयत्नांमुळे, तर ते मला पटत नाही. ते त्याचे भागीदार खूप असतात. अपयशाच्या संदर्भामध्ये असं दिसतं की खूप वेळेला जर बाई संसारी असेल, तर अनेक गोष्टींना सामोरं जाताना तिला संघर्ष करावा लागतो. पण माझी स्वतःची भूमिका आहे की जेव्हा मला जेव्हा अपयश येतं, तेव्हा मला असं वाटतं ती तुम्हाला स्वतःचं सिंहावलोकन करण्याची एक संधी असते. माझं काय नेमकं चुकलं? मी माझ्यामध्ये कुठे बदल केले पाहिजेत? हे सांगणारी अपयश ही गोष्ट असते आणि अपयश जेव्हा तुम्हाला खूप काही शिकवून जातं. नाही, जनता बँकेची साथ तर नक्कीच आहे. याचं कारण आहे की जेव्हा मी आबासाहेब गरवारेला सर्व्हिसला लागले 1982 ला, तेव्हा त्या काळामध्ये म्हणजे आमचे पगार हेच मुळी बँकेकडे व्हायचे. आणि आणखी एक गंमत अशी होती की माझं जे डिपार्टमेंट होतं त्याच्याबरोबर खाली बँक होती. त्यामुळे बँकेतली मंडळी आणि आम्ही असं काही वेगळं आहे असं वाटलं नाही. त्यातल्या 2 गोष्टी मला फार सांगाव्याशा वाटतात, की अ, पगार म्हणजे अगदी 1051 वगैरे रुपये आमचा पहिला पगार आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या खूप होत्या, ताणतणाव खूप होते. मात्र त्यावेळेलाही तिथले जे कोणी ब्रांच मॅनेजर असतील, ते सतत गप्पा मारल्या जायच्या. मग मॅडम तुम्ही असं करा, की आता काही नाही ₹100 तुम्ही रिकरिंग काढा. म्हणजे खऱ्या अर्थाने आहे त्या पैशामध्ये बचतीची सवय जनता बँकेने आम्हाला म्हणजे लावली. मलाच नाही तर आमच्या खूप माझ्या कॉलेजमधल्या माझ्या समकालीन मैत्रिणींना, मित्रांना. आणि दुसरी गोष्ट मला बँकेच्या संदर्भामध्ये एक आठवते, की सगळ्या परिस्थितीमुळे दर 11 महिन्यांनी घरं बदलायला लागायची. तर त्यावेळेला जनता बँकेचेच मला वाटतं बहुधा तेव्हा बँक मॅनेजर करमरकर म्हणून होते. तर त्यांनी मला सांगितलं, की "मॅडम तुम्ही असं का करत नाही?" म्हणजे अशा गप्पा मारल्या जायच्या. कधीतरी ही मंडळी मधल्या त्यांच्या सुट्टीमध्ये वरती "या कॉफी प्यायला" असं मी म्हणायचे, यायचे आणि "मग तुम्ही असं सारखं घर बदलावं लागतं, तर तुम्ही घर का नाही घेत?" तर मी म्हटलं, "अहो घर घेण्याइतके माझ्याकडे पैसे नाहीत." आता तुम्ही बघा तर घर आणि मी घर बघायला लागले आणि पहिला माझा जो काही फ्लॅट होता, तर 1.5 पावणे 2 लाखाचा अ, होता तो. आणि त्यावेळेला मला आठवतंय, की त्यांनी सांगितलं मला, की तुम्हाला एक साधारणतः 1.5 लाखाचा असेल, तर एक लाखाभरापर्यंत 1 लाखापर्यंत तुम्हाला आम्ही लोन देऊ शकतो. आणि त्यावेळेला मला बिग बुल म्हणून जे मोठा घोटाळा झालेला होता, हर्षद मेहता मे बी नाव मला आठवत नाही आणि त्यावेळेला त्याच्या काही सह्या म्हणजे किती हे असाव्यात, की आपल्याकडे असणारी पारदर्शकता ही देखील तेव्हा मी अनुभवली. आणि त्यावेळेला पहिली सही होती ते माझे जे प्राचार्य होते तेव्हाचे डी-एस कुलकर्णी म्हणून होते.
आणि माझ्याकडे असणाऱ्या माझ्या डिपार्टमेंटचा शिपाई इथपर्यंतच्या त्या सगळ्या सह्या होत्या आणि काहीतरी 10 अतिशय कमी हप्त्यामध्ये त्यांनी ते सगळं माझ्या ह्याच्यामध्ये बदलून दिलं. माझी पी-एच-डी वगैरे झाली. पुढे पेमेंटही आमचं बदललं. पण ती जी काही आहे, की असा बँकेचा मॅनेजर आपल्याला बोलावून सांगतो, की नाही तुम्ही आता घर घ्या. मला वाटतं माझं पहिलं घर जे झालं ते जनता बँकेमुळे झालं. दुसरी गोष्ट मला बँकेच्या आत्मीयतेची आणखी एक जाणवली, की खरं म्हणजे माझं 11वी लग्न झालं आणि त्याच्यानंतर मी पुढे शिकत गेले. कॉलेजमध्येही आल्यानंतर नंतर मी पी-एच-डी केली. म्हणजे शिकवता-शिकवता. मात्र माझी पी-एच-डी झाल्यानंतर माझा पहिला सत्कार जर कोणी केला असेल तर जनता